नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे गरुडचे क्लासेस मुरुड. विद्यार्थ्यांनो, आपण समर व्हॅकेशनमधील स्पोकन इंग्लिश कोर्स बघत आहोत. यामध्ये आपण इंग्रजी कशी बोलायची याविषयी बेसिक माहिती घेत आहोत. आजही एक बेसिक माहितीचा असाच व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बघा विद्यार्थ्यांनो, आज आपण द बिगिनिंग सुरुवात इंग्रजी बोलण्याची या व्हिडिओमध्ये काही सेंटेन्सेस अशा बनवणार आहोत की त्याच्यामध्ये आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये 100% उपयोग होणार आहे. आता हेच वाक्य घ्या, माझं उपयोग होणार आहे. मग आता हे जे वाक्य मी तुम्हाला बोलले तर उपयोग होणार आहे, उपयोग होणार नाही, हे असंच पाहिजे. छान दिसतंय, मस्त दिसतंय, छान लागतंय, स्पर्शाच्या बाबतीत असेल, चवीच्या बाबतीत असेल, अशा प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत तुम्हाला काही गोष्टी बोलायच्या असतात, काही वाक्य बोलायचे असतात. त्यावेळेला तुम्ही कसं बोलणार आहेत बघा. आता नो यूज, उपयोग नाही, काहीही उपयोग नाही, काही केलंस तरी उपयोग नाही, धावलास उपयोग नाही, झोपलास उपयोग नाही, पळालास तरी उपयोग नाहीये, खाल्लंस तरी उपयोग नाहीये, अशा काही गोष्टी उपयोग नाही अशा बोलायच्या असतात आपल्याला. मोबाईल बघून काही उपयोग होणार नाहीये, अशा गोष्टी आई सुचवत असते, आपण बोलत असतो, आपण फ्रेंडसोबत बोलत असतो, तर उपयोग नाही हे आपल्याला वाक्य बोलायचं आहे. तर नो यूज हे शब्द आपल्याला बोलायचे आहेत. आता भांडणं करून उपयोग नाही, वाद घालून उपयोग नाही. काय बोलणार तुम्ही? न आर्ग्युनिंग, नो यूज आर्ग्युन्स, बरोबर आहे. त्याच्यानंतर नो यूज हरिंग, घाई करून उपयोग नाही, आत्ता घाई करून उपयोग नाही. आता तुमचे मार्क्ससुद्धा तुमच्या समोर आलेले आहेत, गेलं ते वर्ष, त्याबद्दल चिंतन करत बसण्यात उपयोग नाही आहे. झालेल्या गोष्टीवर काही कुठल्या प्रकारचा आपण गोष्टीमध्ये जास्त प्रमाणामध्ये काही बोलू शकत नाहीत. म्हणजे झालेल्या गोष्टीबद्दल खेद करण्यात काही उपयोगच नाही असं आपल्याला नेहमी सांगायचं असतं. तक्रार करून उपयोग नाही आहे, नो यूज कंप्लेनिंग, तक्रार करून उपयोग नाही, नो यूज कंप्लेनिंग. वाद घालून धावून उपयोग नाही आहे, नो यूज रनिंग, धावून उपयोग नाही. त्याच्यानंतर ओरडून काही उपयोग नाही आहे, नो यूज शाउटिंग, मोठ्याने ओरडून काहीच उपयोग नाही आहे. त्याच्यानंतर बडबड करून काही उपयोग नाही आहे, बरोबर आहे. अशा बऱ्याच गोष्टी आपण उपयोग नाही अशा बाबतीत बोलत असतो. त्यावेळेला आपल्याला एक छोटासा वर्ड यूज करायचा आहे, तो म्हणजे नो यूज. त्याच्यानंतर बघा लुक्स, म्हणजे दिसण्याच्या बाबतीत खूप छान दिसतंय, खूप मस्त दिसतंय किंवा वंडरफुल, असं म्हणजे आपल्याला दिसण्याच्या बाबतीत आपण बऱ्याच गोष्टी सांगू शकतो. छान दिसतंय, सुंदर दिसतंय, लवली दिसतंय, प्रिटी दिसतंय, विचित्र दिसतंय, कुरूप दिसतंय, अशा गोष्टी तुम्हाला बोलायच्या असतात. जुनं दिसतंय, नवीन दिसतंय, ओलं दिसतंय, कोरडा दिसतंय किंवा मग मॉडेलिंग दिसतंय, आधुनिक युगातील असल्यासारखं वाटतंय, अशा काही गोष्टी तुम्हाला बोलायच्या असतात. मग आता हे कसं बोलायचं? तर लुक्स या शब्दाने आपण हे बोलू शकतो. फॉर एक्झाम्पलमध्ये सोपं दिसतंय, लुक्स इझी, हे खूप सोपं दिसतंय. एखादा मॅथचं सोल्युशन आहे तुम्हाला दाखवलं गेलं, तुम्ही म्हणताय लुक्स इझी, खूप सोपं आहे. ठीक आहे. लुक्स क्लीन, स्वच्छ दिसतंय, एखादी ठिकाण तुम्हाला दाखवलंय, स्वच्छ दिसतंय, लुक्स क्लीन. त्याच्यानंतर जुनं दिसतंय, लुक्स ओल्ड. एखादं डिझाईन वगैरे तुम्हाला दाखवले कुठल्या तरी बाबतीत, तुम्हाला इव्हेंट करायचा आहे, छान तयारी करायची आहे, तर तुम्ही सांगू शकता की लुक्स ओल्ड, हा जुना लुक दिसतोय. किंवा मग नवीन दिसतंय, लुक्स न्यू. किंवा मग ओलं दिसतंय, लुक्स वेट, लुक्स ड्राय, ओलं दिसतंय, कोरडं दिसतंय. पाहिजे तसं तुम्ही त्या लुक्सवरून वाक्य बनवू शकता. त्याच्यानंतर फील्स, आता लागतंय किंवा जाणीव. लागतंय म्हणजे काय? जाणीव, स्पर्शाची जाणीव असेल समजा. फील्स म्हणजे काय? स्पर्शाची असलेली जाणीव. तर मऊ लागतंय, फील्स सॉफ्ट. एखाद्या म्हणजे सुंदर अशा टेडीवर तुम्ही हात फिरवला तर तुम्हाला ते कसं फील होणार आहे? तर लुक्स सॉफ्ट, फील्स होणार आहे तुम्हाला, ते फील्स सॉफ्ट. त्याच्यानंतर कडक लागते. आता रफ अशा खडकावर तुम्ही हात फिरवला, स्लॅबवर हात फिरवला, भिंतीवर हात फिरवला, तर तुम्हाला ते कसं? हार्ड लागणार आहे. कसं? हार्ड. म्हणजे आता लागतंयचा अर्थ काय? तर तुम्हाला ते जाणीव होते, फिलिंग होते तुमच्यात, फील्स होते तुम्हाला ते. तर फील्स हार्ड, कठीण लागते, कडक लागते. फील स्टिकी, चिकट लागतो एखादा पदार्थ तुम्हाला. ठीक आहे. ढिल्लं वाटतंय, तर कसं मग? फील्स लूज. एखादं शर्ट्स तुम्हाला घेतलेलं आहे, मग ते तुम्हाला यूज करण्यासाठी तुम्ही यूज केले, तर तुम्हाला ते कसं वाटतंय? ढिल्लं, तर लूज फील होतं तुम्हाला. कोरडं लागतंय, तर ड्राय, तर तुम्ही काय सांगणार? फील्स ड्राय, ते कोरडं लागतंय मला. ठीक आहे. त्याच्यानंतर टेस्टी, आता चवीच्या बाबतीत. उन्हाळ्याची सुट्टी आहे, खूप सुंदर सुंदर अशा चवी तुम्ही बघणार आहात, छान छान गोष्टी तुम्ही खाणार आहात. मग तुम्हाला ते नवीन काहीतरी पाहिजे, नवीन काहीतरी खायचं आहे. मग आता समोरच्या व्यक्तीला, आईला असेल, काकूला असेल, मोठ्या ताईला असेल, तुम्हाला खुश करून सगळ्या गोष्टी तुमच्या आवडीचे पदार्थ बनवून घ्यायचे.
मग त्यांना मस्का मारण्यासाठी तुम्हाला काहीतरी वाक्य असायला पाहिजे ना. मग त्या सगळ्या चवीच्या बाबतीतचं तुम्ही वाक्य बोलू शकता. बघा, जबरदस्त लागते, टेस्ट वंडरफुल. हे फक्त चवीच्या बाबतीत आहे. टेस्ट वंडरफुल, खूप सुंदर, जबरदस्त लागते, ठीक लागते, टेस्ट ओके. पण तुम्ही हे वाक्य बोलू नका, टेस्ट ओके. बट काय होईल माहिती का, त्याच्यामुळं तुमच्या म्हणजे आवडी ज्या आहेत त्याच्यामध्ये थोडासा खंड पडू शकतो बरं का. चांगला लागते, टेस्ट गुड किंवा गुड टेस्ट, ठीक आहे. विचित्र लागते, स्ट्रेंज. कसं लागते ते, टेस्ट स्ट्रेंज. स्ट्रेंज थोडी विचित्रच लागते ती. फारच गोड लागते, सो स्वीट. कसं लागतं तुम्हाला, टेस्ट सो स्वीट. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या आवडीचे पदार्थ करून घेण्यासाठी हे वाक्य बोलू शकता. बघा विद्यार्थ्यांनो, अशा पद्धतीने तुम्हाला इंग्रजी बोलायची आहे. या पद्धतीने तुम्ही इंग्रजी जर बोलायला लागलात तर तुमच्या इंग्रजीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये सुधारणा होणार आहे. 100% तुम्हाला याचा रिझल्ट मिळणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद.